अपमानातून काढलेला पक्ष आहे। त्यांना काय त्रास झालाय तो मला माहिती आहे, तुम्हालाही काही लोकांना माहित असेल। त्यातून काढलेला पक्ष आहे, त्यातून काढलेला पक्ष आहे, हेटाळणी झाल्यानंतर काढलेला पक्ष आहे। हा तुमच्या आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी भलं करण्यासाठी काढलेला पक्ष आहे। आणि म्हणून आपसामध्ये आता गटबाजी वगैरे सगळं बाजूला ठेवून द्या। आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, एकत्र लढलो पाहिजे। अपयश पाहिलं, अपयश हा चिंतेचा विषय नाही तर तो चिंतनाचा विषय असतो। काय झालं आणि त्याच्यामुळे कुठेही आपल्याला आपल्या स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी काढलेला पक्ष नाही, हे जाणून घ्यायला पाहिजे। हा आपले शौक पूर्ण करायला काढलेला पक्ष नाही, हा पक्ष महाराष्ट्राच्या भल्यासाठी, हा पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राचं गोमटं करण्यासाठी काढलेला पक्ष आहे। याची जाणीव आपण सतत आपल्या मनात कायम ठेवली पाहिजे। आणि म्हणूनच आता आपण टॅगलाईन नाशिककरांनी दिले, लढायचं ते जिंकण्यासाठी, लढायचं ते जिंकण्यासाठी। आणि म्हणूनच कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। अभी तुम्हारा तो वक्त आया है, हमारा दौर आएगा। सन्मान्य वैदिक या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। वैदिक सोबत मिसेस नितीन सरदेसाई ताई, रीटा ताई वगैरे सगळे आलेले आहेत। मी आजच्या प्रसंगी नाशिककरांचे मनापासून अभिनंदन करतो। अमित ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। कारण मी 3 दिवस नाशिकमध्ये आहे, 3 दिवस नाशिक मधला उत्साह पाहिल्यानंतर पहिलं स्वागत जे झालं ते पाहिल्यानंतर मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणालो की ज्यावेळेला पक्ष काढायचा होता त्यावेळेला साहेब आणि मी ज्यावेळेला मुंबईत बाहेर निघालो त्यावेळेला आमचा शहापूरला झालेलं स्वागत पाहिलं, त्याच्यानंतर दुसरं स्वागत हे नाशिककरांचं मी पाहिलं होता। तो दिवस मला आठवला की तेवढं उत्तम प्रकारचं स्वागत परवा पाहिल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की आता नया दौर शुरू हो गया है। येणारा काळ हा आपलाच असणार आहे, आपला सुवर्ण काळ असणार आहे। आणि म्हणूनच आता चिंता करायचं कारण नाही। तुमच्या इथे स्वतः मगाशी सांगितल्याप्रमाणे लढाई लढण्याला आपल्याला दिशा देण्यासाठी कृष्णकुंजवरचा शिवतीर्थावरचा कृष्ण या ठिकाणी येणार आहे आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तुम्हाला सगळ्यांना या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्या मनातल्या आई जगदंबा सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू आणि साहेबांनी जे मनाला ठरवलेलं आहे की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे। तुमच्यातले नगरसेवक, तुमच्यातले आमदार, तुमच्यातले खासदार, तुमच्यातले मंत्री, तुमच्यातलाच मुख्यमंत्री करायचं आहे अशी त्यांची भावना पूर्ण करण्यासाठी आपण संकल्प करूया, शपथ घेऊया आणि या देवभूमीतून गुलाल उधळत आपण आपल्या घरी प्रवासाला निघूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।